आपल्याला सर्वांना माहीत आहे, विधान परिषदेच्या निवडणुका या 18 तारखेला 18 जूनला होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये एक पोटनिवडणूक आहे की जे नागपूरमधली आहे आणि 16 विधान परिषदेच्या असणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDA सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनित्राताई या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी, कष्टकरी आणि या सगळ्यांसाठी हितावह असणारे निर्णय हे सातत्याने घेताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. आणि त्यामुळे या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये या सर्व केंद्रीय सर्व नेते मंडळी आणि राज्यामधील असणारे महायुतीचे हे सर्व नेते, मग आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय सुनित्राताई असतील, या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत यामध्ये महायुतीमध्येच या सर्व निवडणुका या लढल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की यामधल्या जागांचं वाटपही या सर्व नेते मंडळींनी बसून अतिशय चांगल्या पद्धतीने कसं होऊ शकतं या संदर्भातला सुद्धा निर्णय हा गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की 30-31च्या दरम्यान तो निर्णय घेतला. 1 तारखेला सर्व ठिकाणी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी सर्व ठिकाणी अर्जही भरलेले आहेत आणि याची आपणा सर्वांना कल्पना आहे. 4 तारखेला फॉर्म विड्रॉलची वेळ आहे आणि 4 तारखेला फॉर्म बऱ्याच ठिकाणी विड्रॉलही होतील अशी परिस्थिती आहे. पण या सर्व निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये मतदान जे आहे ते मतदान त्या ठिकाणचे असणारे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तिथले असणाऱ्या पंचायत समितीचे सभापती अशी असणारी तिथली असणारी मतदारांची जी सूची आहे तीही आपल्याला सर्वांना आणि निवडणूक आयोगाने तीही डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाणं हे सुद्धा अपेक्षित आहे की या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीने या 17च्या 17 जागा यामध्ये महायुतीच्याच उमेदवारांना विजय मिळाला पाहिजे म्हणून काल आदरणीय देवेंद्रजी, एकनाथराव शिंदेजी आणि सुनित्राताई या सगळ्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार जे अधिकृत आहेत ते उमेदवार विजयी झाले पाहिजेत यासाठी पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधील असणाऱ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रमुखांना तशा सूचनाही दिल्या की आपण महायुतीमध्येच
या निवडणुका विजयाच्या दिशेने घेऊन जायच्या आहेत. आणि म्हणून ही अधिकृत जी यादी आहे की जी, कारण यामध्ये काही ठिकाणी बरेच वर्ष काम करणारे काही कार्यकर्ते की ज्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम होऊ नये आणि म्हणून अधिकृत महायुतीचे उमेदवार कोण या संदर्भातली तीनही पक्ष म्हणून एकत्रपणे आपण ते डिक्लेअर करावेत असे निर्देश हे तीनही नेत्यांनी कालच्या बैठकीमध्ये दिले. आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये हे त्या भागांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे उमेदवार असतील येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे, असं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही घोषित करणार आहोत. आपण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि माझी मतदारांना सुद्धा विनंती आहे की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. आणि त्यामुळे